तर नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, जांभूळ बघून तुम्हाला पण खायची इच्छा झाली, तोंडाला पाणी सुटलं. तर मी तुम्हाला सांगू का, मला सगळ्यात जास्त जांभूळ आवडतं. आणि जांभूळविषयीची ना माझ्यामध्ये म्हणजे लहानपणाच्या खूप आठवणी आहेत. आमच्या गावात ना एक जांभळाचं झाड असायचं, म्हणजे एकच होतं मोठं जवळ, शाळेच्या जवळ. आणि ज्यावेळेस शाळा सुटली ना दुपारी, भाताची सुट्टी म्हणतो की नाही आपण, ती सुट्टी झाली दुपारची का 1-1.5 तास आम्हाला सुट्टी असायची ती. म्हणजे 1:30ला शाळा सुटली का आमची 3ला शाळा भरायची, असं असायचं ते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काय करायचो, भात कसा तर पटकन खायचो आणि जांभळं आणायसाठी जायचो. आणि ते जांभळ ना म्हणजे पटांगणात होतं, म्हणजे काय कमी असं एखादी ताल असते ना मोठी, त्या तालीवर होतं. आणि जांभळाचं म्हणजे एवढं ते गोड होतं ना, आणि उंचची उंच जांभळ होतं. नुसती जांभळं वेचली तरी इतकी जांभळं म्हणजे टोपलं भरलं एवढी जांभळं. पण आम्ही 3-4 मुली, एवढं जास्त म्हणजे वय नव्हतं, 3री-4थीचं वय होतं, 3-4 जणी मिळून जायचो आणि घेऊन यायचो. कितीतरी वेळा आम्ही आमच्या मॅडमचा मारसुद्धा खाल्ला होता त्या जांभळांच्यासाठी. आता त्याच्यानंतर ना माझं लग्न झालं, पण मला खूप जांभळं आवडायचे. आणि आम्ही ना जिथं धुवायला जायचो ना कपडे वगैरे, म्हणजे जे कॅनलचा फाटा येतो त्याला काय म्हणतात मला नक्की आता मला माहीत नाही काय म्हणतात ते. त्या फाट्याला आमच्या तिथं जवळच तो फाटा होता, आणि तो कॅनलच्या फाट्याला आम्ही धुवायला गेलो कपडे. मला वाटते माझा पिल्लू ना 5 महिन्याचा होता तेव्हा, आणि नुकतंच माझं शिक्षण झालेलं होतं. मला जांभळं खायचं काय मोह आवरलं नाही, आणि मी एवढ्या मोठ्या उंच झाडावर चढले जांभळाच्या, आणि एवढी जांभळं काढली ना. मग घरी आल्यानंतर हे सगळे ओरडायला लागली, कशाला चढली असं तसं. पण मला जांभळं म्हणजे ना माझा जीव की प्राण आहे. तुम्ही खाल्ली की नाही मला जांभळं नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, असा रानमेवा ना म्हणजे गावाकडेच मिळतो. इथं सिटीत घ्यायचं म्हणलं ना तर खूप महाग आहे, पण तरीही आवड असली का नाही काय म्हणतो आपण, तर सगळ्या पुढच्या गोष्टी घडतात. तर असं काहीच असतं. तुमच्या काही आठवणी आहेत का नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा, म्हणजे त्यासुद्धा सबस्क्राईब करतील आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर कसे वाटतात व्हिडिओ माझे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि प्लीज चॅनलला नक्की सपोर्ट करा. चलो बाय, आजच्या पुरतं एवढंच. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.